हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मी म्हटल्याप्रमाणे आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेच्या इव्हनिंगला आम्ही आर्विकचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे फॅमिलीसोबत। आणि तुम्हाला माहितीच आहे की 2 जूनला त्याचा बड्डे झाला, जेव्हा आम्ही अबुधाबीला होतो आणि आम्ही घरच्या घरीच त्याचा बड्डे सेलिब्रेट केला। तर आम्ही म्हटलं की आपण आता लवकरच भारतात जाणार आहोत, आपल्या फॅमिलीसोबतच त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा। इव्हन गेल्या वर्षीसुद्धा आम्ही असंच रेस्टॉरंटमध्येच केला होता। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत। तर मंदार, मी आणि माझी आई आम्ही तिघेही कॅबने आलेलो आहोत ठाण्याला। बराच प्रवास होता तर तो करून, तर इथेच 4 मोर शॉट्स करून आहे ना रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही आलेलो आहोत। मागून माझा भाऊ निकिता आणि माझे पप्पा तिघंही त्याच्या गाडीने येत आहेत। आणि आता थोड्याच वेळात मम्मी येत आहेत। तर मम्मी माझं सासरचं घर जवळच आहे इथून, तर मम्मी डिरेक्टली इकडे येत आहेत आता। तर मंदार केक आणण्यासाठी गेलेले आहेत समोर, आणि मम्मी आता थोड्याच वेळात पोहोचतील। तर त्या एकट्याच येणार आहेत कारण दादा ऑफिसला आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकणार नाही आहेत। त्याने खूप ट्राय केलं पण ते म्हणाले की मला नाही जमणार आहे, कारण की कोणी रिप्लेसमेंटमध्ये नाही आहे माझ्या शिफ्टला, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा। मग त्यांच्यासाठी आम्ही जेवण पाठवून देऊ। तर आता आम्ही आहोत रेस्टॉरंटच्या बाहेर, तर मी दाखवते तुम्हाला रेस्टॉरंट। याआधी आम्ही विथ फॅमिली या रेस्टॉरंटला येऊन गेलेलो आहोत, त्यामुळे आमचं इकडचं एक्सपिरियन्स चांगला आहे। त्यामुळे आजच्या बड्डेसाठी सुद्धा आम्ही हेच रेस्टॉरंट निवडलं, जे कळव्याला पारसिक येथे आहे। आणि आज आम्ही कांदिवलीवरून आलेलो आहोत। इथे आई आणि आर्वी खालीच थांबलेले आहेत माझ्यासोबत, कारण आम्ही मम्मींची वाट बघतोय। आणि आज आर्विक त्याच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी कसा रेडी झाला आहे ते मी तुम्हाला दाखवते। सगळ्यांना हाय हॅलो कर, दाखव तुझं ड्रेस दाखव, छान छान उभं राहा। आर्विकने मस्त असा टी शर्ट घातलेला आहे आणि ब्ल्यू कलरचा शर्ट आणि डेनिमची पॅन्ट आणि मस्त असे शूज घातलेले आहेत। बघू आर्विक, इकडे बघ, बाबू इथे बघ। अगं कसं दिसतंय अगं माझं बाळ। हा बसवते मी तुला। आणि हा असा एंट्रन्स आहे, आणि त्या बाजूला सुद्धा सिटिंग एरिया आहे, माझी आई आहे ही। आणि वरती आणखी मला वाटतं 2 ते 3 फ्लोअर आहेत हॉटेलचे। त्यात आम्ही मागून माझ्या दादाच्या गाडीला वेळ लागणार आहे। निकिताला ना ऑफिसमधून यायला थोडा लेट झाला ना, त्यामुळे मग ती लोक थोडं मागून येणार आहेत। तर आम्ही आता पहिला जाऊन थोडंफार काहीतरी खाऊ, सूप वगैरे ऑर्डर करून मंदार केक घेऊन येत आहेत मग। आणि इथे आर्विकचं मी ना तेपर्यंत फोटोज काढते, आणि मग आम्ही मस्त सेटल झालो ना सर्व की मग मी तुम्हाला दाखवते। आणि आतमध्ये आता आपण फर्स्ट फ्लोअरला सेटल झालेलो आहोत। तर चला मी दाखवते आतमध्ये कसं आहे रेस्टॉरंट ते। इथे मम्मीसुद्धा आलेले आहेत, त्यामुळे आमच्यासाठी आम्ही सूप ऑर्डर केलं आहे। आणि आता लवकरच दादा, पप्पा आणि निकितासुद्धा पोहोचत आहेत। मंदार आणि मी आता सर्व ऑर्डरसुद्धा डिसाईड करून घेतल्या आहेत, ज्यामुळे नंतर त्यामध्ये वेळ जाणार नाही। दादा, निकिता आणि पप्पा आता आलेले आहेत, आणि आता आमचं स्टार्टर चालू आहे। आणि ते लेट आले थोडे, त्यामुळे आता त्यांचं सूपसुद्धा चालू आहे आणि व्हरायटी ऑफ स्टार्टर्स टेस्ट करतो आहे। आधी तुला कसं वाटलं स्टार्टर? छान, यम्मी। तर काही डिशेसच्या तुमच्याशी क्लिपसुद्धा शेअर करते आहे, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल इकडच्या स्टार्टर्सची व्हरायटी, टेस्ट आणि त्यांची सर्व करण्याची पद्धत अगदी छान आहे। त्यामुळे तुम्हाला जर यावंसं वाटलं तर तुम्ही नक्कीच येऊ शकता। आणि इथे आर्विक तुम्हाला खूप जास्त खुश दिसत असेल, कारण त्याला माहीत आहे की आजचं सेलिब्रेशन हे स्पेशली त्याच्यासाठी आहे, आणि स्टार्टर्स तर त्याला भरपूर आवडतात।
निमित्त जरी आर्विकच्या बड्डेचं असलं तरी बऱ्याच दिवसांनी आम्ही आमच्या फॅमिलीजला भेटत असतो आणि त्यामुळे दोन्ही फॅमिलीज एकत्र आणण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि आर्विक ना या दिवसाची खूप जास्त वाट पाहत असतो की त्याची सगळी आवडणारी माणसं एकाच वेळी एकाच ठिकाणी त्याला भेटतात. ही जी नातवंड असतात ना ती आपल्या थकलेल्या आजी आजोबांना जगायला पुन्हा एक नवीन कारण देत असतात, हे आता मला समजलंय. नीट बोलायचं, नीट बोल, व्यवस्थित बोल. की कोणता बड्डे तुझा, किती वर्षाचा बड्डे आहे? 4 वर्षाचा बड्डे. सगळ्यांनी या जेवायला. आता 5व्या बड्डे पर्यंत हुशार होणार आहे का, शहाणा होणार आहे की वेडाच राहणार आहे? अंड. तर आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. आता वेळ झालेली आहे केक कटिंगची, ज्याच्यासाठी आर्वी खूप वेळापासून एक्सायटेड होता. तर मग चला बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट करूया. कसं वाटलं सर्वांना? छान एन्जॉय केलं. आर्विकचं काम झालंय, केक कापला, बस मजा झालं. छान झालं का बड्डे इंडियाला? तर आज बरेच सेलिब्रेशन होते. आर्विकचा 4था बड्डे तर आम्ही सेलिब्रेट केला आणि निकिताला 14 वर्ष कंप्लीट झाले तिच्या ऑफिसमध्ये. आणि मम्मीनी सलग 31 वर्ष नोकरी करून त्या रिटायर झाले, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याचे म्हणून हा आमचा गेट टुगेदर होता आजचा. निमित्त फक्त आर्विकच्या बड्डेचं होतं, पण सगळ्यांचं आमचं गेट टुगेदर होतं. तर अशी माझी छोटी फॅमिली आहे. असं झालं आमचं सेलिब्रेशन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कळवा कमेंटद्वारे. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बोल ना. असं बोलतात ना. बाय बाय.